तर जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। जरांगेंची प्रकृती बिघडल्यामुळे मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे निघाले, मात्र परभणीतून अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्यात आलं आणि त्यामुळे वडीगोद्री फाट्यावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले। मराठा आंदोलकांना वडीगोद्री गावातून प्रवेश दिला जात नसल्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मात्र पर्यायी मार्गाचा वापर करायची विनंती पोलिसांनी केली, मात्र ही विनंती धुडकावत मराठा आंदोलक 2 तासांपासून रस्त्यावर उतरले। तर आपण बघतोय पोलिसांनी अडवलं, त्यामुळे मराठा आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 2 तासांपासून इथून एकही वाहन गेलेलं नाही। आता मराठा आंदोलकांनी रास्ता रोकोला सुरुवात केलेली आहे। वडीगोद्री जालन्यामधली दृश्य आपण बघतोय। पोलीस यावेळेस जिथं मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत तिथं या आंदोलकांना जाऊ देत नाहीत, त्यामुळे हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। गेले 2 तासापासून या ठिकाणी हा मोठा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा गेलेल्या आहेत, परंतु हे आंदोलक काही माघार घ्यायला तयार नाहीत। आम्ही या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये जाणार या भूमिकेवर हे सगळे आंदोलक ठाम आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना जाऊ दिलेलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत गेल्या 2 तासांपासून हा रस्ता जो आहे तो अडवून ठेवण्यात आलेला आहे। पर्यायी मार्गाने अंतरवालीत जा असं पोलिसांनी त्यांना म्हटलं, परंतु आता हे मराठा आंदोलक इथं आपण बघतोय की रास्ता रोकोवर ठाम आहेत आणि इथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। धुळे महामार्ग हा रोखून धरलेला आहे। मनोज जरांगे यांची इकडे तब्येत खालवत असताना मराठा आंदोलक जे ते आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी सोलापूर धुळे महामार्गावर वडीगोद्री फाट्याजवळ हा रस्ता रोको सध्या मराठा आंदोलकांचा सुरू आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत असताना मराठा आंदोलकांनी जो आहे तो हा रस्ता रोखून धरलेला आहे आणि गेल्या 2 तासापासून जो आहे तो हा रस्ता रोको इथे सुरू आहे। दरम्यान आपण जर पाहिलं तर सोलापूर धुळे महामार्ग आहे आणि मराठा आंदोलकांनी गेल्या 2 तासापासून हा रस्ता रोखून धरलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मराठा आंदोलकांनी दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा सोलापूर धुळे महामार्ग आहे आणि लांब रागा दुतर्फी आपल्याला या ठिकाणी वाहनाच्या लागलेल्या दिसत आहेत। त्याचबरोबर मराठा आंदोलकांची गर्दी देखील रस्त्यावरच बसून आहेत। कुठेतरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवतीये, सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील काही मराठा आंदोलकांनी केलेला आहे। म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी म्हणून जे आहे ते मराठा आंदोलक जे ते आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा सोलापूर धुळे महामार्ग आहे आणि तो तब्बल गेल्या 2 तासापासून मराठा आंदोलकांनी जो आहे तो रोखून धरलेला आहे, त्यामुळं कुठेतरी वाहनाच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला। तर आपण हे दृश्य बघतोय, यावेळेस वडीगोद्री जालन्यामधला हा जो महामार्ग जो आहे तो आता रोखून धरण्यात आलेला आहे। गेल्या 2 तासांपासून वाहन चालक इथं थांबून आहेत। मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत।